आज मला जायचं होतं शॉपिंगला आणि नवऱ्याने मला आधीच सांगितलं जे काय ते आजच घे, त्याच्यानंतर तुझी शॉपिंग बंद होईल. कारण बाद झाली शॉपिंग वगैरे. तर मी आज सगळं गोळा करणार होती, जे जे काय माझं राहिलेलं ते. पहिला जाऊन तर खूप दिवसांनी बोलाल तरी चालेल की मी पहिला जाऊन चाय पिला, त्याच्याशिवाय मला फ्रेश होणार नाही. माझं माइंड पण फ्रेश व्हायला पाहिजे ना, की काय काय सुचवायला पाहिजे यार. त्याच्यासाठी सगळी मेहनत चाललेली. आणि मग काय चालू केली मी. मला ना बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या पहिल्या, हिरव्या वगैरे त्या घेतल्या. त्याच्यानंतर अन्वीमध्ये गेले, मेकअपचं काही संपलेलं ते सगळं घ्यायचं होतं. आणि इसका मुँह देखो कैसा लग रहा है भाई, कारण अशी मनी पटापटा संपत होती. सो तोंडावर बघून तर समजतच असेल. त्याच्यानंतर तिथून शॉपिंग झाली. परत मला चप्पल पण घ्यायची होती. ॲक्च्युली मी घेतलेली आहे, बट अजून मला घ्यायची होती 1-2. सो मी ते पण घेतलं. आणि अजून मला बरं ज्वेलरी वगैरे असं काय काय करायचं होतं. मार्केट आम्ही जवळजवळ ना 4 वाजता गेलेलो. ती यायला आम्हाला 7 वाजलेच असतील. आणि ते आपलं पाकिस्तानचे झेंडे खाली टाकलेले त्याच्यावरती पाय देऊन आला. खूप बरं वाटलं, कारण त्या लोकांनी आपल्याला खूप जास्त त्रास दिला म्हणून. आणि आनंद झाला खूप, पाय दिला त्याच्या झेंड्यावरती. आणि मग बीचवरती गेलो थोडंसं, कारण 4-5 पिशव्या झालेल्या आमच्या, त्या घेऊन जास्त वेळ थांबता नाही आलं. ते सगळं घेतलं आणि खायला गेलो. खूप दिवसांनी आम्ही चायनीजला गेलेलो, क्रिस्पी वगैरे खाली, चायनीज वगैरे खाला. आणि माझी शॉपिंग पण इथंच संपली. याच्यानंतर शॉपिंग बंद, कारण आता लग्न पण जवळ आहे. माझी शॉपिंग ऑलमोस्ट डन बोलाल तर सगळी डन झाले. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.